बातमी आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात। महादेव जानकर हे महायुतीमध्ये परतले आहेत। जानकर यांना परभणीची जागा देण्यात येणार अशी घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे। महादेव जानकर हे महायुतीमध्ये परतलेत। जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचा स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागावाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, महादेव जानकर महायुतीमध्ये परतलेले आहे, मग आपण असं म्हणू शकतो का शरद पवारांनी जो डाव रचला होता तो देवेंद्र फडणवीस यांनी उधळलाय का? नक्कीच आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की शरद पवारांना महादेव जानकरांनी खूप मोठा धक्का दिलेला आहे। कारण की काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या गोविंद बाग या ठिकाणी येत महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती। शरद पवारांकडे माढा लोकसभा मतदारसंघातून जी शरद पवारांकडे जागा आहे ती रासपसाठी मागितली होती, ती चर्चा झाली होती आणि त्यानंतर आज महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांची आज महादेव जानकरांनी भेट घेतलेली आहे। आपण पाहू शकतो की अगदी गळा भेट देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर या दोघांच्या झालेली आहे। महादेव जानकरांनी माढा आणि परभणी अशा 2 जागा मागितलेल्या आहेत, परंतु माढ्याची जी जागा आहे ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीकडून देण्यात आलेली आहे, त्यांची उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे। परभणीची जी जागा आहे ती महादेव जानकरांना देण्यात येईल अशी एक आता बातमी समोर येते आणि महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत आता सामील होत आहेत। खरं तर ते अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर फक्त चर्चा झाली होती, त्यांनी कोणताही प्रवेश किंवा अधिकृतरित्या घोषणा केलेली नव्हती। आणि शरद पवारांसाठी हा मोठा धक्का यासाठी असणार आहे की पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचं मोठं मतदान आहे आणि रासप राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष आहे आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही काटेकी टक्कर होणार आहे। जर सुप्रिया सुळेंना जर धनगर समाजाचं मतदान जर भेटलं महादेव जानकर यांच्या माध्यमातून तो फायदा होणार होता, परंतु आता धनगर समाज हा पुन्हा एकदा महायुतीकडे वळेल, कारण महादेव जानकर जे आहेत ते आज महायुतीत सामील होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यामुळे शरद पवारांना आणि बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा एकूणच पश्चिम महाराष्ट्र असेल यामध्ये हा शरद पवारांसाठी मोठा धक्का असल्याचं आता एक चर्चा सुरू झालेली आहे। अजिंक्य, परभणीची जागा ही महादेव जानकर यांना देणार असं म्हटलं गेलंय। सुनील तटकरे यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। महादेव जानकर यांनी यावर काही वाच्यता केली आहे का? अजून तरी महादेव जानकरांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही, परंतु जो फोटो आलेला आहे समाज माध्यमांमध्ये जो येत आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांची गळाभेट झालेली आहे। यातून आपल्याला दिसून येते की एकूण जी चर्चा आहे ती सकारात्मक झाली असणार आहे आणि महादेव जानकर पहिल्यापासून जे आहेत ते महायुतीतच होते आणि यापूर्वी सुप्रिया सुळेंच्या विरोधात एकदा महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती। मोठ्या प्रमाणात जरी पराभव झाला असला तरी मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतलं होतं आणि आता जर महादेव जानकर महायुतीत गेले तर शरद पवारांसाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा एकूणच पश्चिम महाराष्ट्र असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो धनगर समाज असेल त्यावर हा खूप मोठा प्रभाव पडू शकतो आणि यामुळे शरद पवारांना नक्कीच हा मोठा धोका आहे। कारण की शरद पवारांची 2-3 दिवसापूर्वी महादेव जानकर यांनी भेट घेतली होती, त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत जात आहेत। त्यामुळे शरद पवारांना हा खूप मोठा धोका असणार आहे, कारण की शरद पवार जे आहेत ते शरद पवारांचा जो शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो सातारा, माढा आणि बारामती, शिरूर या भागात आहे आणि या भागात धनगर समाजाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि हे मतदान जे आहे ते काही प्रमाणात महादेव जानकरांकडे असतं आणि महादेव जानकर जर महायुतीत झाले तर हा मतदार जो आहे तो महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।